रोहा तालुक्यातील तांबडी येथील तरुणीच्या खटल्याबाबत न्याय मिळालाच नसल्यानं अखेर रोह्यातील शेकडो महिलांसह नागरिकांनी राम मारुती चौक ते तहसीलदार असा जनआक्रोश मोर्चा काढला। महिलांनी विविध मागण्यांचं पत्र प्रांत अधिकारी ज्ञानेश्वर खुटवड यांना दिलं। आरोपींना फाशी द्या, आम्हाला न्याय द्या अशा घोषणा देत महिलांनी हंबरडा फोडला। या मोर्चात सर्व समाज बांधव आणि विविध राजकीय पक्षातील लोकप्रतिनिधी उपस्थित होते। सक्षम यंत्रणेची नव्यानं नियुक्ती करून चौकशी करा, पीडितेला न्याय देण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात खटला दाखल करावा अशीही मागणी यावेळी करण्यात आली। पेण तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत आंबिवली हद्दीतील मालवाडी या आदिवासी वाडीला आजपर्यंत पिण्याच्या शुद्ध पाण्याची सोय नाही, तर रस्त्याची अवस्थाही बिकट आहे। या सर्व बाबींविरुद्ध ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष संतोष ठाकूर आणि आदिवासी बांधवांनी जलसमाधी घेण्याचा प्रयत्न केला। यावेळी तहसीलदार तानाजी शेजाल यांनी ग्रामीण पाणी पुरवठा अधिकाऱ्यांबरोबर भोगावती तीरावर चर्चा करून उद्याच पाणी सुरू होईल असं आश्वासन दिलं। त्यानंतर मालवाडी आदिवासी बांधव ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष संतोष ठाकूर नंदा म्हात्रे यांनी जलसमाधी आंदोलन मागे घेतलं। पनवेलचे माजी आदर्श नगराध्यक्ष जयम म्हात्रे यांच्या संकल्पनेतून जयम म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या माध्यमातून पंचायतन मंदिर नढाळ मंदिराचा 3रा वर्धापन दिन सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला। या सोहळ्यात हरिपाठ, श्रींची पालखी मिरवणूक, दिंडी सोहळा, संगीत भजन अशा विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं। याप्रसंगी महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष नामदार अण्णासाहेब बनसोडे, लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर, खासदार धैर्यशील पाटील, आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह राजकीय सामाजिक मान्यवर आणि भक्तगण मोठ्या संख्येनं उपस्थित होते। मांडवा पोलिसांनी सुरक्षा रक्षक यांच्या मदतीनं फोकस नामक सागरी सुरक्षा कवच दरम्यान 3 डमी दहशतवाद्यांना ताब्यात घेतलं। समुद्रमार्गे हल्ल्याची शक्यता लक्षात घेऊन रायगड जिल्ह्यासहित महाराष्ट्र राज्यातील समुद्र किनाऱ्यांचे बळकटीकरण व्हावे यासाठी सागरी सुरक्षा कवच हे अभियान वर्षातून 2 ते 3 वेळा आयोजित करण्यात येतात। अलिबाग तालुक्यातील मांडवा सागरी पोलीस स्टेशन हद्दीत सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक भोई यांनी वरिष्ठ अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली फोकस नामक सागर सुरक्षा कवच म्हणजेच मॉकड्रिल प्रात्यक्षिकांचं आयोजन यशस्वी ठरलं। शासकीय सुट्टीच्या दिवशी मत्स्य व्यवसाय आयुक्तांचा करंजा बंदरावर गुप्त दौरा म्हणजे निव्वळ योगायोग की योजनाबद्ध साटलोट या एकाच भेटीनं मच्छीमार समाजात उलथापालथ माजली आहे। करंजा बंदर आधीपासूनच भ्रष्टाचार, निकृष्ट कामं आणि अवैध मासेमारीच्या आरोपांमुळे वादाच्या भोवऱ्यात आहे। याच ठिकाणी आयुक्तांनी कोणालाही न सांगता थेट सुट्टीत हजेरी लावल्याने संशयाचे ढग गडद झालेत। विशेष म्हणजे या बंदराच्या मालकी हक्कावरच प्रश्नचिन्ह असताना आयुक्तांनी तिथे डोकावणे का पसंत केले हा प्रश्न मच्छीमारांनी रोखठोकपणे उपस्थित केला आहे। प्रकल्पग्रस्तांचे झुंजार लोकनेते स्वर्गीय दिबा पाटील यांच्या कार्याची माहिती शालेय विद्यार्थ्यांना व्हावी यासाठी पनवेल महानगरपालिकेच्या लोकनेते दिबा पाटील विद्यालयात त्यांच्या प्रतिमेसह त्यांच्या जीवन प्रवासातील महत्त्वपूर्ण घटना आणि कार्याची माहिती विद्यालयाच्या भिंतींवर शिल्पमध्ये आकर्षकपणे रेखाटण्यात आली। पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर, माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांनी सोमवारी या उपक्रमाचा आढावा घेतला, तसंच आवश्यक त्या सूचना केल्या। यावेळी त्यांच्यासोबत दिबा पाटील यांचे सुपुत्र अतुल पाटील, माजी नगरसेवक अनिल भगत, माजी नगरसेविका दर्शना भोईर, प्रीती जॉर्ज, डॉ सुरेखा मोहोकर, प्रभाग 19चे अध्यक्ष पवन सोनी, महापालिकेचे अधिकारी संजय कटेकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। कर्जत किरवली गावची सुकन्या गायत्री महेश बडेकरने डेहराडून येथे पार पडलेल्या आशियाई पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये ऐतिहासिक कामगिरी करत 4 आशियाई विक्रम आपल्या नावावर केले। अवघ्या 16 वर्षांच्या वयात 43 किलो वजनी गटात गायत्रीनं विक्रमी कामगिरी करत संपूर्ण देशाचं लक्ष वेधलं। गायत्रीनं स्क्वॉट प्रकारात 133 किलो वजन उचलून नवीन विक्रम नोंदवला। बेंच प्रेस प्रकारात 61 किलो वजन उचलून विक्रमाची नोंद, डेडलिफ्ट प्रकारात 131 किलो वजन उचलून 3रा विक्रम नावे करून एकूण 3ही प्रकारात एकूण 325 किलो वजन उचलून 4था आशियाई विक्रम नोंदवला। शांतीलाल संघवी आय इन्स्टिट्यूट मुंबई आणि बाफना फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानं झालेल्या मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया आणि नेत्र तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। शिबिरात 183 रुग्णांची तपासणी करण्यात आली। त्यापैकी 57 रुग्ण मोतीबिंदूचे आढळून आले, तर 25 रुग्णांना मोतीबिंदू ऑपरेशनसाठी शांतीलाल संघवी आय इन्स्टिट्यूट वडाळा मुंबई येथे नेण्यात आलं। शस्त्रक्रिया करण्यासाठी वडाळा येथे नेण्यात येणाऱ्या रुग्णांना वाहन सुविधा, राहणं, जेवण हे सर्व निःशुल्क असून पेण तालुक्यात यापुढे हे शिबिर ठिकठिकाणी घेण्यात येईल असं जितेंद्र जाधव यांनी सांगितलं। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, रायगड। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।